स्टाफने प्रत्येक ठिकाणी चेक केलंय पण पर्स नाही सापडली. आम्हाला माफ करा प्लीज. गेले माझे पैसे गेले. 10,000 रुपये होते त्यात आणि माझा फोन पण गेला. हे तर आता खूप रागवतील. यांनी मला किती वेळेस म्हटलं होतं माधवी पैसे सांभाळून ने पण माझाच मूर्खपणा. माहिती कुठे ठेवली मी माझी पर्स. देवा परमेश्वरा. अहो ऐका, ही पर्स तुमची आहे का? अरे अरे हीच पर्स आहे. माझी पर्स. मिळाली. थँक्यू व्हेरी मच. पण तुम्हाला कशी मिळाली? अहो ताई, आम्ही इथे शॉपिंग करत होतो आणि खेळता खेळता मुलीने कधी पर्स बॅग मध्ये टाकली कळलंच नाही आणि आम्ही इथून निघून गेलो. पुढे जाऊन पाहिलं तेव्हा समजलं ही पर्स तर माझ्या बॅगेमध्येच आहे. म्हणून मी लगेचच द्यायला आले. थँक्यू. किती छान. थँक्यू व्हेरी मच. बाळा सॉरी बोल. सॉरी आंटी. अरे नाही बाळा, नाही बेटा. अहो ताई, हिच्या वतीने मी माफी मागते तुमची. अहो नाही, उलट मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. तुम्ही हे परत करायला आलात. थँक्यू व्हेरी मच. हो थँक्यू. थँक्यू सो मच. काय बघितलं ना माधवी वहिनी, मिळाले ना? भिडे वहिनी, तुमचे पैसे मिळणारच होते, तुमच्या मेहनतीचे होते. चला एक टेन्शन गेलं. हो पण माझं टेन्शन चालू झालंय. घरात सगळे माझी वाट बघतायत. थोडं लवकर जायचंय. चला लवकर जाऊ. हो चला. हो रिक्षा अरे दया वहिनी, तुम्ही इतका त्रास नका करून घेऊ. आपण लवकर घरी पोहोचू प्लीज. हो ते घरी सगळे वाट बघत असतील म्हणून मला थोडं टेन्शन आलंय. मी पण अतिउत्साहात टप्पूच्या पप्पांना स्वतः फोन करून सांगितलं की तुम्ही घरी आलात की मस्त काठियावाडी जेवण तयार असेल. आणि बघा ना, मी अजून इथेच आहे. ही सगळी माझी चूक आहे. सगळं माझ्यामुळेच होतंय. मी जर तुम्हाला फोर्स केलाच नसता तर हे सगळं झालंच नसतं. दया वहिनी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही अंजली वहिनी, ऍक्च्युली हे माझ्या निष्काळजीपणामुळे झालंय. माझी पर्स हरवली नसती ना तर सगळं वेळेत झालं असतं. सॉरी दया वहिनी. अरे सोडा, आपण सगळे सॉरी म्हणण्यापेक्षा रिक्षा शोधूया ना. हो रिक्षा. कमाल आहे. रिक्षा. पण ना खरंच इतकं लेट झालंय आणि वरून रिक्षा पण मिळत नाहीये. रिक्षा. अरे देवा. मला घरी जायचंय. अरे असं काय करायचं आता? एक सुद्धा रिक्षा मिळत का नाही? रिक्षा थांबायला तयार नाही म्हणजे? मग बघा ना लपाड. आता जर का रिक्षा खाली दिसली ना तर रिक्षावाल्याला न विचारता सरळ आतमध्ये जाऊन बसा. अरे ती बघ रिक्षा. हा थांबा. अहो तुम्ही कुठे बसताय? आम्हाला गोकुळधाम सोसायटीला जायचंय. नाही जाऊ शकत मी. ते का? अहो हे बघा दादा, तुम्ही कस्टमरला ना असं पॅसेंजरला ना असं नाही म्हणू नाही शकत. आरटीओ कडे कंप्लेंट करेन. करू. हे बघा ताई, मी तुम्हाला नाही म्हणत नाहीये. थँक्यू भाऊ. चला आता आधी तुम्ही रिक्षा वेटिंग वर आहे. ही पण रिक्षा गेली. आता वैताग आहे नुसता. रिक्षा गोकुळधाम सोसायटी. अरे दया वहिनी, तुम्ही इथे? हो, मी जरा रिक्षा शोधत होते. पण फाल्गुनी तू इथे? अरे मी तर फक्त घरातलं सामान घ्यायला आले होते. आता परत घरी चालले.
तुला कुठे सोडू का? नाही नाही थँक्यू फाल्गुनी. त्याचं काय की आम्ही सगळे एकत्र निघालो होतो ना, बस आता रिक्षा मिळाली की आम्ही सगळे एकत्रच जाऊ. एक मिनिट दयावहिनी, तुम्ही यांच्यासोबत घरी जा ना, तुम्हाला लेट होतंय ना. आम्ही सगळे मागून रिक्षाने येऊ. अंजली ओ, वहिनी बरोबर बोलते. अरे असं कसं? उशीर तर सगळ्यांनाच होतोय ना. दया वहिनी, अंजली वहिनी बरोबर बोलतायत. तुम्ही जा ना घरी लवकर. जेठा भाऊ तुमची घरी वाट पाहत असतील. इथे रिक्षाची वाट पाहत बसलो ना अजून उशीर होईल. चल ना दया, मी तुला सोडेन घरापर्यंत. हो दया वहिनी, प्लीज दयावहिनी तुम्ही जा. आमची काळजी हो, नका करू. बरोबर. हं. या बसा. बाय बाय. चल चल हं. Thank you, सांभाळून bye. जा. बाय, 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 बाय. हो, बाय, बाय. बाय, दयावहिनी, बाय. बाय. बाय, बाय. बाय, मागून. दयावहिनीनं खरंच उशीर झालाय आणि भूकेमुळे जेठाभाऊंचं डोकं खराब झालं असेल. हे देवा, जेठाभाऊ दयावहिनींवर रागवले नाही पाहिजेत. माझे हे सुद्धा काही ना काही कटकट नक्कीच करते. तसं खाण्याच्या बाबतीत मी खूप लकी आहे. हा, हंसने हॉटेलमधून काहीतरी मागून खाऊन पण घेतलं असेल. माझ्या रोशनचं तर असं आहे ना की जोपर्यंत तो माझ्या हातचं बनवलेलं जेवण नाही जेवत तोपर्यंत त्याची गाडी थांबून जाते. पण तरी पण मी त्याला समजावेन. अरे सगळ्यात जास्त हं. टेन्शन तर दयावहिनीचं आहे. त्यांनी जेठाजींना स्पेशल काठियावाडी जेवण बनवण्याचं प्रॉमिस केलं होतं. तेच तर. आता आपण काय करूया? हे माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपण एक काम करूया, आपण आपापल्या हजबंड्सना कॉल करूया आणि सांगूया की तुम्ही जेठा भाऊंना समजवा की ते दया वहिनीवर रागवणार नाही. थोडं लवकर थोडं लवकर. अरे फाल्गुनी, जरा फॅसन फास्ट चालव ना प्लीज. ते बघ सायकल वाले पण पुढे निघून गेले. ते काय आहे ना दया, 20च्या स्पीड पेक्षा जास्त जोरात चालवायला मला भीती वाटते. नाही ना, मला सकाळी नाही पोहोचायचंय. गाडी थांबव 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 थांबव. हे बघ, तुला प्रॉब्लेम नसेल तर मी ही गाडी चालवू का? मला खूप लेट होतोय. मला घरी लवकर जायचंय. मला गाडी व्यवस्थित चालवायला येते. प्लीज. अच्छा ठीक आहे ठीक आहे. हॅमलेट दे. पिऊन पिऊन पाणी पण सगळं संपवलं. हॅलो माधवी, कुठे आहेस तू? मी तुला कधीपासून फोन करतोय, फोन का उचलत नाहीयेस? अहो सॉरी, जरा फोन ना पर्स मध्ये होता आणि पर्स हरवली होती. अच्छा अच्छा. काय पर्स हरवली होती म्हणजे? अरे माधवी, त्याच्यात पार्टीला द्यायचे 10,000 रुपये होते. गेले गेले, ते पण पैसे गेले. अगं माधवी, मी तुला 1000 वेळा सांगितलं होतं की पैसे नीट घेऊन जा, सांभाळून घेऊन जा. सांगितलं होतं की नाही? माधवी, एवढा हलगर्जीपणा. अहो जरा ऐकून तर घ्या. अरे काय ऐकून घेऊ माधवी? 10,000 काय छोटी रक्कम आहे का? माहितीये किती पापड लाटावे लागतात? वा, मलाच सांगतात मीच पापड लाटते. आणि का ओरडताय? आणि पैसे कुठे गेले नाहीयेत. पर्स बरोबर पैसे पण सगळे मिळालेत. मग काय, विद्यार्थ्यांची उत्तर पत्रिका बघण्या अगोदरच मार्क्स देतात. कसे शिक्षक आहात तुम्ही? पूर्ण गोष्ट ऐकत नाही आणि हायपर होतात. सॉरी माधवी, तू म्हणाली पर्स हरवली तेव्हा माझं डोकंच काम करत नव्हतं. म्हणजे पैसे आहेत ना? हो, ते सगळं सोडा, माझी गोष्ट ऐका. हो हो, बोल बोल. तुम्हाला ना माझं एक काम करावं लागेल. काय? ते काय झालं ना, माझी पर्स हरवली होती ना, तर या सगळ्यामध्ये दया वहिनीनं घरी जायला उशीर झाला. म्हणून मग जरा जेठा भाऊंना जाऊन समजावा ना.
काय समजवायचंय कोमल? हेच की जेठा भाऊनी दया वहिनींना ओरडू नये. इन शॉर्ट, जेठा भाऊंना शांतीचं इंजेक्शन द्यायचंय. काय बोलतेस कोमल? असं कुठलं इंजेक्शनच बनलं नाहीये. हंस, माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही जेठा भाऊंच्या घरी जा आणि त्यांना शांत करा. बबिता, जेठालाल काय लहान मुलगा आहे की त्याला समजावं लागेल? हो अय्यर, इतका इरिटेट नको होऊस. हे बघ, आय थिंक जेठाजी आज दया वहिनींवर खूप रागवणार आहेत. म्हणून माझं असं म्हणणं आहे की तू जेठाजींकडे जा आणि त्यांना समजाव की हे असं काही करू नकोस प्लीज. पण बबिता, जेठालालला समजावणं किती कठीण आहे हे माहित आहे ना तुला? ओय रोशन माय डार्लिंग, ओय मला सगळं माहितीये जेठाप्राला कसं समजवायचं. तुझा प्रिय रोशन सिंग सोडी ओय जेठाप्राला असं समजवेल की जेठाप्रा दया वहिनीवर काय कोणावरच रागवणार नाही. अरे रोशन, तुला जेठा भाऊंना समजवायचंय, भांडण नाही करायचंय. ओय काही गल नाही सोनिये. ओय तुझ्या प्रेमात मी कोणासोबतही भांडण न करता समजावू शकतो. तुम्ही समजलात ना तारक? हो, मी समजलो. तुम्ही शॉपिंगला गेला होता आणि तुम्हाला उशीर झाला आणि दयावहिनींनी जेठालालला काठियावाडी जेवण बनवण्याचं वचन दिलं होतं, त्यामुळे मी लटकलो ना. तुम्ही लटकलात? कुठे? म्हणजे तुम्ही काय बोलताय? काय नाही, तू नाही समजणार. ये लवकर ये. ओके. ओहो, आता समजलं जेठालाल फोन का उचलत नाहीये सारखा. खूप दिवसांनी काठेवाडी जेवण खाण्याचा योग आला होता, पण माझ्या नशिबात कारली लिहिली आहेत ना, मला कुठे मिळणार आहे काही. सावकाश. दया, मला भीती वाटते. हळू. आज तर जेवण खाण्याऐवजी टप्पूच्या पप्पांचा ओरडा खावा लागेल. फाल्गुनी पकड. चल फाल्गुनी, बाय. थँक्यू. हा बाय. बाय. अगं माझं हेल्मेट. अरे हो. चल बाय. बाय बाय. सॉरी, थोडा उशीर झाला. नाही, थोडा नाही, खूपच जास्त उशीर झाला. आई, आतापर्यंत आम्ही काहीच खाल्लं नाहीये. सॉरी बेटा. सॉरी म्हटलं की झालं सगळं. हा, अरे आज तुझ्यामुळे मी पूर्ण दिवस उपाशी राहिलो आहे. काही माहितीये तुला? कालबादेवीतल्या राजू भाऊने माझ्यासाठी सर्व खाण्याच्या गोष्टी आणल्या होत्या, पण तू मला काठ्यावाडी जेवणाचे स्वप्न दाखवलं होतं, त्यामुळे त्यातलं मी काहीच नाही खाल्लं. त्यातलं थोडंसं पण टेस्ट नाही केलं. ते सर्व पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं, पण मी मनाला इतका कंट्रोल केलं, सर्व पाणी परत पाठवलं. म्हणालो आता नाही, परत जा. मी जेव्हा घरी पोहोचेन तेव्हा ये. आणि घरी आल्यावर पाणी तोंडात नाही, डोळ्यात आलं. 10 मिनिटं बोलून तू 2 तासाने आली आहे. दया, आज तू फक्त माझं स्वप्न नाही तोडलं, तर बापूजी आणि टप्पूलाही तोडलं. म्हणजे आतमधून दोघेही तुटून गेलेत भुकेने, तिघेही. सॉरी, मला माफ करा. अरे काय माफ करा? तुला माहित आहे, तुझ्यावर विश्वास ठेवून मोठे उपाडे मी मेहता साहेबांना पण काठ्यावाडी जेवण जेवायचं आमंत्रण देऊन आलोय. आता ते इकडे येतील, त्यांना मी काय बोलू, काय सांगू? केव मुरमुरे खा. आणि तुला शॉपिंग करायला जायचं होतं तर सांगायचं होतं ना, मी राजू भाऊकडेच खाल्लं असतं. आणि बापूजी आणि टप्पूसाठी पार्सल घेऊन आलो असतो. हो आई, तूच मला शिकवलेस ना की वचन देऊन तोडणं चुकीचं असतं म्हणून. बोला. सुनबाई, मी तर कधी विचारही करू शकत नाही की तू अशी चूक करशील म्हणून. मी नेहमी तुला मुलीसारखंच मानलं.
नेहमी तुझी बाजू घेतली आणि जेठ्यावर रागवत राहिलो. मग आणि तू त्याचे असे पांग फेडलेस, असा बेजबाबदारपणा. सॉरी बापूजी, मला माहितीये आज माझ्याकडून खूप गंभीर चुकी झाली. प्लीज मला माफ करा. नाही सुनबाई, आज तुला माफी नाही मिळू शकत. आपल्या जबाबदारीची जराही जाणीव नाही झाली तुला. सॉरी, हे खरं आहे की आज मी माझी जबाबदारी पार नाही पाडली, पण हे सगळं माझ्याकडून चुकून झालंय. प्लीज प्लीज मला माफ करा. प्लीज प्लीज मला माफ करा. प्लीज. काय मला माफ करा, मला माफ करा? बापूजीने सांगितलं तर ऐकलंच नाही. नाही मिळणार माफी. खबरदार खबरदार, जर रडलीस तर आज तुझ्या अश्रूने कोणी फसणार नाही इथे. आज तुला माफी नाही, शिक्षा मिळणार. शिक्षा? काय बापूजी? बरोबर. बस बस इकडे. आज तुला गडा कुटुंबाच्या न्यायालयात 3 शिक्षा ऐकवण्यात येतील. त्यातली कोणतीही एक शिक्षा जी तुला आवडेल ती तू निवडू शकते. तयार? शिक्षा नंबर 1, तुला कायमस्वरूपी अहमदाबादला जावं लागेल. नाही नाही नाही, मी माझं घर सोडून अहमदाबादला नाही जाणार. नाही 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 नाही. ठीक आहे. शिक्षा नंबर 2, तू कधी गरबा नाही खेळणार. माताजी, नाही 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 नाही. टपूचे बाबा त्या प्रकारे तहानलेल्या पाण्याशिवाय नाही राहू शकत, त्याचप्रमाणे मी गरबाशिवाय नाही राहू शकणार. ठीक आहे. शिक्षा नंबर 3, टपो, आपल्या मम्मीच्या डोळ्यावर पट्टी बांध. हो पप्पा. तिसरी शिक्षा, आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून गांधारी बनू. नाही आई, तिसरी शिक्षा डोळ्यावर पट्टी बांधल्यानंतरच सांगितली जाईल. आणि ती जी पण शिक्षा असेल ती तुला स्वीकारावी लागेल, कारण पहिल्या 2 शिक्षा तू नाकारल्या आहेत. टपूचे बाबा, तुम्ही कोणती पण शिक्षा द्या, पण प्लीज मला माझ्या कुटुंबापासून वेगळं नको करू. आणि बस, पुढे काहीच नको बोलू. तुला एकही शब्द बोलण्याची परवानगी नाहीये. बंदीवान, टप्पू, मम्मीला पट्टी बांध. पट्टी बांध. हो पप्पा.